गुडघ्यामध्ये हा दाबलं तर कुठं दुखतो? गुडघ्याचा जो सांधा आहे हा एकमेकावर टेकायला सुरुवात होती, त्याच्यामधली गादी फाटल्या जाते, फाटली किंवा मागल्या बाजूने सरकते आणि जो गुडघ्याच्या मागच्या बाजूचं जे लिगामेंट याच्यावर ताण येतो, पाय असं ओढून देत नाही, मग सूज वाढते, इकडं गोळा येतो, लवणीमध्ये गोळा येतो, इथली जी मसल आहे तिच्यावर ताण आला का गोळा येतो, ते आतलं जेव्हा ते डिग जागेवर सेट होईल तेव्हा ठणक थांबवतो. चालताना याच्यामध्ये बॅलन्स जातो. दुसरी गोष्ट अशी होती, खालीवर जागा झाली, थोडा पाय वाकडा तिकडा पडला की लगेच ठणक लागतो आणि कटकट आवाज येणं, टोचल्यासारखं वाटणं. तो दुखतंय का? इथं कळला बरोबर. आणि इथं जर दाबलं तर आम्ही सटाण्याहून आलो. तर 2 वर्षापासून मांडी वळत नव्हती. बरं. तर एका पायाला 100% फरक पडला आणि एका पायाला 40% फरक पडला आम्हाला. तर वळतच नव्हता एक. गुडघे दुखायचे का? गुडघे दुखायचे, बसू पण देत नव्हतं आणि मांडी वळत नव्हती. आता बसून बघा बरं काय वाटतंय तुम्हाला? एक पाय असं बसू देत, असं वळूच देत नव्हता हात. आता काय वाटलं? आता मांडी घालून बसलो आहे. आता मांडी घालता यायला लागली? हो, घालता यायला. घालता यायला लागले. हो, पहिली येत नव्हती का अशी? पहिले अशी म्हणजे 2 वर्षापासून मांडीच घालते नव्हती. 2 वर्षापासून? 2 वर्षापासून. खूपच छान फरक पडलाय हो. तुम्हाला. बरोबर. नाही ते इतकं म्हणजे अजिबात 2 वर्षापासून म्हणजे पाय याच्या आधी काही औषध उपचार काही? सगळं केलं मी. सगळं केलं. ऑपरेशन सांगितलं होतं मला ऑपरेशन सांगितलं? 4 वर्षापूर्वी, पण केलं नाही भाऊ मी. आता वाटतंय का ऑपरेशन करण्याची गरज काही? मला तर काही वाटत नाही आता. आता वाटत नाही ना? नाही नाही. आता औषध गोळी न खाता आपल्याला एका याच्यातच बऱ्यापैकी आराम पडतो. हो हो. ठीक आहे. कारण असं बसलोच नाही ना 2 वर्षापासून. 2 वर्षापासून 2 बसलो. वर्ष. म्हणजे आता आनंद वाटला असेल? आनंद वाटला ना. बरोबर. उठायला काय वाटलं? उठायला काही नाही, आता उठून बसलो नाही तर असा हात टेकून मग उठावं लागतं, आणि बसायला पण दोन्ही हात टेकून देतो मी. आता बऱ्यापैकी फरक? हो, बऱ्यापैकी फरक पडला. ठीक आहे, धन्यवाद काका.